हॅलो हॅलो सर्व खेळाडूंनी बाहेर मॅच चालू व्हायचे लहान मुलांनी पण ए श्रेय बाहेर बाहेर मॅच कोणाची आहे जिजाऊ वर्सेस पिते पॅन्थर्स जिजाऊची बॅटिंग आहे पिते पॅन्थर्स फिल्डिंग करायची आहे अन्सारी ए इबूला केक दे इथे श्री इबू इबू केक दे नाही बाहेर भैया बाहेर हॅलो नाही मला हॅलो आता येईल आवाज हॅलो हॅलो नाही येते चला हॅलो हॅलो नाही येते पप्पा येतोय ना बेटा आवाज नाही हॅलो नाही येते आला ना बघ तिकडे बघ जोराने बघ तू बघ काका बोल हॅलो एक्सक्यूज कोणाचा तरी मोबाईल हरवलेला आहे तर आमच्या इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून दिलेला आहे तरी ज्याचा असेल त्यांनी आपली आय डी दाखवून तो घेऊन जायचा प्लीज OnePlus हां घेतोय मोबाईल हरवला असेल त्यांनी यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपला मोबाईल घेऊन जायचा आहे धन्यवाद शुक्रिया मेहरबानी राकेश रुपेश कोण आहे लांबस लांबस खातं खुल्लं आहे 2 धाव्यांनी चालेल करता कॉमेंट्री कर ना याला जेवायला जाऊन मी करतो ते हा कर तुला इकडे घेऊन येऊ का आहे ना कापड जास्त नको आणू मीडियम मीडियम बस लेट नाइट में 9 के बाद खाना नहीं खाता है किती वेळ झाली पहिलीच ना नमस्कार सुंदर असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे या तरी पहिल्या ओव्हरचे 3 चेंडू झालेले आहेत चौथा चेंडू घेऊन येतील सुंदर असा फटका मारला आणि क्षेत्ररक्षण गच्चा असं क्षेत्ररक्षण झालेलं आहे रुपेश यांच्याकडनं आणि इथे सुंदर असा चौकार मारण्यात आलेला आहे बॉलचा चेंडूचा नजर बघून पुन्हा एकदा सुंदर असा तटला आलेला चेंडू एक धाव संख्या झाली आहे 8 आणि वर घेतलेला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे रुपेश यांनी अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा दाखवलेला आहे रुपेश यांनी या अगोदरचा एक चेंडू 8 रन 8 3 बॉल 3 होते पहिले 2 रन सारे पहिला 2 आले मोबाईल मध्ये स्कोरर बरोबर आणि वाद करू नये कुठल्याही क्षेत्ररक्षणाने आता बोलू उठवलं दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येतील राकेश आणि सुंदर असा फटका मारलेला आहे आणि अशा प्रकारे चौकार 9 स्कोर झालेला आहे अशा प्रकारे अंपायरचा निर्णय 9 स्कोर दुसऱ्या ओव्हरचा एक चेंडू झालेला आहे आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती 8 दुसरा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा चेंडू डॉट झालेला आहे अशा प्रकारे आउट झालेले आहेत खूपच सुंदर अशी गोलंदाजी झालेली आहे राकेश यांच्याकडनं दाद दिली पाहिजे आपल्या गोलंदाजीमध्ये क्षेत्ररक्षण लावताना पुन्हा एकदा राकेश आणि पुन्हा एकदा झोल देऊन चेंडू केलेला आहे अशा प्रकारे चेंडूला हवा देऊन
एक चेंडू खेळून काढण्यात आला आहे. धावसंख्या झाली आहे 9. आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकला आहे राकेश यांनी. 4 चेंडू झालेले आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 वर. आणि टाकलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाचवण्यात यश आलेलं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्याला गौरव यांना. धावसंख्या स्थिरावली आहे ती 9 वरच. आणि शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा हलक्या तटून एक सिंगल रन घेण्यात आला आहे. 2 ओव्हर धावसंख्या झालेली आहे 10. आपल्यासाठी क्रिस्टल पार्क येथे सुंदर असं क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन येतील आणि सुंदर तटालेला आहे. वर टॅप वर मारलेला आहे. 1 रन घेण्यात आले. यशस्वी झालेले आहेत बॅट्समन. दुसरा चेंडू सुंदर तटलेला आहे. क्षेत्ररक्षण. 1च रन 1च धाव चोरून घेण्यात आलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 12. अंपायरचा निर्णय नो स्कोर. देयर इज नो स्कोर. सुंदर चौकार. सुंदर असा फटका मारला पण त्यासाठी जो पायाचा फुटवर्क जो पाहण्यात आलेला आहे अंपायरकडनं अंपायरचे पण दाद देण्यात येत आहे. आणि षटकार झाला असता आऊट झाला असता पण हात लावल्यामुळे चेंडू अडवण्यात आलेला आहे. तरी जास्त नुकसान नाही झालं. धावसंख्या झाली आहे ती 13. चेंडू मारण्यात अयशस्वी. शेवटचा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे ती 13. सुंदर फटका आणि येथे 2 रन. अंपायरचा निर्णय आहे 2 रन डिक्लेअर. वाव. शेवटचे षटक घेऊन येत आहेत ते रुपेश नावाजलेले गोलंदाज पालघर जिल्ह्यातले. पुन्हा एकदा शेवटची ओव्हर जोरात मारण्याच्या नादात फक्त 1च धाव घेण्यात आलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 16. शेवटचे 5 चेंडू हलका हाताने देण्यात आलेला आहे आणि चेंडू सीमा रेषे पार झालेला आहे. षटकार अशा प्रकारे आउट झालेला. फलंदाज बाद झालेले आहेत. हलका हाताने जेव्हा आपण एक चेंडू टाकतो त्यावर वेट करून थोडं थांबून मारलं तर आपण चेंडू ग्राउंडच्या लगत मारू शकतो. चेंडू टॅप करण्यात आला आहे आणि 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 17. शेवटचे 3 बॉल शेवटचे 2 आणि अशा प्रकारे लहान मुलगा तोने त्यांच्या हातातून चेंडू गेलेला आहे आणि अंपायरचा निर्णय आहे चौकार. अशा प्रकारे 4 ने धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 21. 4 नेच भर झाली ना. बरोबर. सुंदर असा मागे येऊन फलंदाज आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. दाद देण्यात आले पाहिजे. लहान मुलाचं नाव मिहीर याचं. शेवटचा 1 चेंडू. चेंडू फुलटा चालत आहे पण 1च धाव घेणार फलंदाज यशस्वी. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 23. 24 रन जिंकायला आणि मिहीर याचे अभिनंदन झाले पाहिजे. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्याचा आज बर्थडे आहे.
भजिया नहीं है। भजिया कौन दे रहा है भजिया? हेलो 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 इतना गंदारी इधर चलो। अरे इधर ही है, इधर से लेके जाने का नहीं, चालू है। हेलो हाँ जो हेलो हाय हो गया नवीन बोल दे रे। हेलो 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 के आगे बोलेगा तो ही में रखेगा। हाय चलो अभी कुठली टीम आहे? ऐक ना, या टीमचं नाव काय? या टीमचं नाव काय? आणि पितळे पॅन्थर्स यांना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 4 ओव्हरमध्ये 4 षटकांमध्ये 24 धावांची आवश्यकता. तरी 6 रन रेटने खेळायचं आहे, तरी त्या दिशेने वाटचाल झाली पाहिजे असं मला वाटतंय. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन येतील गौरव. फुलटॉस चेंडू वाईडचा इशारा आहे अंपायरचा. धावसंख्या सुरुवात झाली आहे, धावसंख्या फलकवर लागलेली 1 रन आणि पुन्हा एकदा अंपायरचा डिसिजन वाईडचा आहे. 2 धावसंख्या झालेली आहे. 0 चेंडू 2 धावसंख्या. पुन्हा एकदा जोरात मारला षटकार आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. खूपच वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण. यासाठी टाळ्या झाला पाहिजे. मानस यांचे सर्वात सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. पीटीए फायटरचा एक फलंदाज, खमका फलंदाज, मोठी विकेट मिळालेली आहे. आणि हलक्या हाताने तटून चेंडू वेल आहे. धावसंख्या झालेली आहे 3. 2 चेंडू 3 धावा. आणि पुन्हा एकदा राकेश स्ट्राईकवर आहेत. हलक्या हाताने तटून राकेश यांनी 1 धाव घेतलेली आहे. खूपच मोजून मापून खेळण्यात येत आहे राकेश यांच्याकडनं. जोरात मारण्या नादात फक्त एक सिंगल आलेली आहे. सिंगलनेही आपला गेम आपल्या ओव्हरमध्ये 6चा रन रेट अचीव करू शकतात. सुंदर तटावलेला चेंडू, गचाळाचे क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडनं आणि धावसंख्यात 1 ने भर धावसंख्या झालेली आहे 6. 5 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू फलंदाजाने तटवलेला आहे लॉंगांच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षण झालेलं आहे 1 धावसंख्येने 1 ने भर धावसंख्या झालेली आहे 7. 1 ओव्हर 7 धावा. दुसरं षटक घेऊन येतील मानस, ज्यांनी सुंदर असे क्षेत्ररक्षण करून एक झेल टिपलेला होता. आणि हलक्या हाताने तटवून 1 धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकाने जरासे गचाळ कामगिरी केलेली आहे, त्यामुळे 1 धाव घेण्यात फलंदाज यशस्वी झाले. हलक्या हाताने तटवून 1 रन धाव घेण्यात राकेश यशस्वी. राकेश खूपच संयमी पाळी खेळत आहेत. त्यांना माहिती आहे की सिंगल्स डबल्सनेही स्कोर होऊ शकतो. आणि जोरात मारण्यात झेल ऑलमोस्ट दिला होता.
धावसंख्या 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. बॉल किती झाले? 3 बॉल 3 चेंडू 10 धावा दुसऱ्या ओव्हरचे. पुढचा चेंडू घेऊन येतो मानस. पुन्हा एकदा सज्ज रुपेशांना. रुपेशांनी पुन्हा एकदा तटवलेला आहे आणि धाव घेण्यास नाही बोललेला आणि त्यामुळे धावसंख्या स्थिरावली आहे 10. चेंडू तटावलेला आहे 1 धावेसाठी. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झालेली 11. चेंडू शेवटचा चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या झालेली आहे 10. आता 11 आणि खूपच सुंदर फटका मारलेला आहे. धावसंख्या झाली आहे 13. आता या धावसंख्येमुळे दुसऱ्या ओव्हर नंतर फलक 12 चेंडू 11 धावा आणि संयमी खेळात राकेश अजूनही स्ट्राईकवर आहेत आणि सचिन भोसले षटका घेऊन येतील आणि टॅप शॉट मारलेला 1 रन धावून घेतलेला आहे. संयमी खेळी भोसले यांचा चेंडू आणि सुंदर चौकार आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुकबुल आणि चुकीला माफी नाही अशा प्रकारे चौकार मिळण्यात आले आहे. अशा प्रकारे धावसंख्येमध्ये 4 मध्ये भर आणि धावसंख्या झाली आहे 18. एक चौकारने खूपच फरक पडतो सर्वांच्या मनस्थितीवर, टीम मोरालवर आणि अशा प्रकारे वाईट टाकून धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या 19. पुढचा चेंडू जोरात मारलेला आहे. अडवण्यात यशस्वी. 1च धाव आणि धावसंख्या झालेली आहे 20. 4 रनाची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा संयमी खेळण्यात टॅप करून छोटासा रन घेण्यात राकेश अपयशी झालेले आहेत. पुन्हा एकदा पण नको तिथे चेंडू मारण्याचा चेंडू प्लेट करण्याच्या नादात आपली विकेट देऊन बसलेले आहेत राकेश. जो चेंडू मारायचा होता तो मारला नाही. राकेश बाद होऊन तंबूत परतलेले आहेत. नवीन फलंदाज 8 चेंडू 5 धावांची आवश्यकता. लक्ष एकदम आटोक्यातच आहे. 7 बॉल 5. 7 बॉल 4. 1 to go. एक वाईट टाकला ना. अरे लाईव्ह आहे बे. अरे लाईव्ह दिसतं ना पटापट बॉल काउंट होता. 20 झाले भाई. 4 पाहिजे. 4च पाहिजे. ओव्हर दिलं तर काय 4 पाहिजे. 7 बॉल 4. 7 बॉल 4. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा. 7 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. आणि स्वीप करून 1 रन घेण्यात आलेली आहे. धावसंख्या 1 ने भर झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 21. 3 धावांची आवश्यकता पितळे फायटर्स यांना. पितळे फायटर्स 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 चेंडू 3 धावा आणि मोकाशी आपले कॅरमचं जादू दाखवू शकतात का इथे.
फिरवलेला चेंडू. खूपच सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू आला मोकाशी यांनी आणि हलक्या हाताने खेळून काढण्याच्या नादामध्ये चेंडू निर्धाव असा गेलेला आहे. मानस यांचं कौतुक. चेंडू षटकार. अशा प्रकारे चेंडू जोरात मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसलेले आहेत फलंदाज. चितळे फायटर्सने सामना अटीतटीचा करून टाकलेला आहे आता. चार चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. तरी सामना खूपच अटीतटीचा होत आहे. मोकाशी यांची सुंदर अशी गोलंदाजी पाहून मोकाशी बॉल टर्न करण्यात यशस्वी होत आहेत असं दिसतंय. आणि बॉल चेंडू पुन्हा एकदा आणि अशा प्रकारे खूपच सुंदर असा चेंडू मोकाशी यांचा आणि फलंदाज यष्टीचीत. या चेंडू बद्दल चेतन दादा तुम्हाला काय म्हणायचं? हा चेंडू कसा खेळला पाहिजे होता? सिर्फ और सिर्फ दिमाग का यूज करना है, नॉर्मल कॉमन सेंस का यूज करना है और कुछ नहीं कहना चाहूंगा. क्या सोचते और क्या करते हैं, कॉमन सेंस. मला असं वाटते की जिथे सिंगल घेऊन स्ट्राईक चेंज करायला पाहिजे होती तिथे राकेश यांच्यावर खूपच डिपेंडंट होती ही टीम आणि राकेश यांनी आपला विकेट गमावून हा सामना खूपच अतिरिक्त केला आहे. 3 चेंडू 3 धावा. खूपच प्रेशर. चेंडू अडवला आहे, चेंडू अडवलाही आहे आणि पण हा चेंडू अडवला गेला पण रनआउट व्हायला हवा होता आणि कंपल्सरी चेस आहे. अशा प्रकारे 2 धावा कंपल्सरी आहे. 2 चेंडू 2 धावा. खूपच मुकाशी यांनी गेलेला सामना पुन्हा परत आणलेला आहे आणि सामन्यात पुन्हा एकदा यशस्वीपणे पुनरागमन केलेलं आहे. 200 रुपये बक्षीस जही जिंकेल त्याला. आणि चौकार. चिते फायटर्स यांना शेवटच्या दुसऱ्या चेंडूवरती चौका मारून पण तरी जिजाऊ वॉरियर्स यांचं अभिनंदन.